अशोक खरात प्रकरणात नवीन ट्विस्ट समोर येतोय. कोपरगाव तालुक्यातील काकडी या ठिकाणी या अशोक खरातच्या मोठ्या प्रमाणात म्हणजे तब्बल 24 एकर प्रॉपर्टी असल्याचं समोर आलंय. याच अनुषंगानं काही फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होतात. प्रायव्हेट जेटमधील व्हायरल फोटोमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. हे फोटो सध्या सोशल मीडियावरती अक्षरशः थैमान घालतात. कारण या फोटोतील ही मंडळी कोण आहेत? भोंदूबाबा असणारा अशोक खरात याला आलिशान आणि लक्झरी लाईफ कोण पुरवत आहे? प्रायव्हेट जेटमध्ये दिसणारी लोक आणि अशोक खरात यांच्याशी असलेलं त्यांचं कनेक्शन हे या फोटोवरनं दिसतंय. यामुळे संशय आणखी वाढत चाललाय. दरम्यान अहिल्यानगरमध्ये खरात याचे अनेक प्रॉपर्टी असल्याचं उघड झालंय. याबद्दल खुद्द माजी खासदार सुजय विखे यांनीच सांगितलं. व्हायरल फोटोमधून काही संकेत मिळत असल्याचं देखील बोललं जात आहे. काकडी येथील 25 एकर जमीन आणि त्या संदर्भातला व्यवहार हे एक गुड आहे. हे सगळं आता तपासाच्या केंद्रस्थानी येणार का? प्रायव्हेट जेट नेमकं कोणाचं? फोटोमधील व्यक्ती कोण? आणि खरात आणि त्यांचं खरं कनेक्शन काय आहे? कोपरगावाशी खराताचं चांगलं नातं आहे का? आणि याच खराताचं राजकीय पुढाऱ्यांशी देखील चांगलं नातं पाहायला मिळतं. त्यामुळे प्रश्न अनेक आहेत. त्या प्रश्नांच्या उत्तराची अपेक्षा. प्रायव्हेट जेटमधील फोटो व्हायरल होत आहेत. हे नेमके कोण आहेत? खरात आणि त्यांचं नातं काय आहे? त्यांच्या कृपेनं तर खरातनं काकडी या ठिकाणी जमीन घेतली नाही का? हा देखील सवाल उपस्थित राहतोय. 25 एकर जमीन म्हणजे मोठं घबाड आहे का? आता हे तपासाच्या केंद्री येणार आहे. मात्र प्रायव्हेट जेट हे कोणाचं? ही मंडळी कोण आहेत? आणि ते खरात सोबत इतकं चांगलं त्यांचं नातं या फोटोमध्ये कसं दिसतंय? या अनेक गोष्टी आहेत आणि वेगवेगळ्या चर्चा अहिल्यानगरमध्ये होत आहेत. कोपरगाव सोबत देखील आता खरात याचं कनेक्शन पाहायला मिळत आहे. त्यामुळे आणखी देखील काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे. तुर्तास इथेच थांबतीये. धन्यवाद.